नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मुंबई पोलीस चालक लेखी पेपर 2023 चा जो आहे तर त्यामधील गणिताचे जे प्रश्न आलेले आहेत तर त्याचं विश्लेषण बघणार आहोत. हा बघा, हा जो आपला प्रश्न पत्रिका संच आहे तर तो डी आहे. आपले प्रश्न सेम असणार, फक्त तुमचे जे संच कोडनुसार वेगवेगळे म्हणजे खालीवर प्रश्न असतील. बाकीचं जे क्वेश्चन जे आहे तर ते क्वेश्चन सेम असणार, फक्त त्यांचा सिक्वेन्स जो आहे तर तो चेंज केलेला असेल फक्त. दिनांक बघा 11 जानेवारी 2025 ला हा पेपर झालेला आहे. तर बघा, टोटल जे वेळ होता म्हणजे 90 मिनिटांचा हा पेपर होता. एकूण प्रश्न 100 आले होते 100 गुणांसाठी. अशा प्रकारे पेपरचे मार्क्स होते. तर त्यामधील बघा जे आपले 30 प्रश्न आलेले होते गणितावर, तर त्या गणितावरील प्रश्न बघूयात. हा डी संच कोड डी आहे. त्यामध्ये बघा 29 नंबरचा जो क्वेश्चन आहे तिथून आपले गणिताचे जे प्रश्न आहेत तर ते सुरू होत आहेत. तर आपण एक एक सॉल्व्ह करूयात. बघा 29 नंबरचा हा प्रश्न आहे. यामध्ये 25 गुणिले 25 भागिले 5. तर बघा, तुम्ही डायरेक्ट या ठिकाणी तुम्ही सॉल्व्ह करू शकता किंवा अशा प्रकारे मांडणी करून, परंतु वेळ भागिले 5 अशा प्रकारे. आता तुम्हाला माहिती आहे भागाकार पहिला करून घ्यायचा आहे. 5 25 आणि 25 5 125 अशा प्रकारे तुम्ही उत्तर काढू शकता. किंवा डायरेक्ट भागिले इथून जरी केलं 25 भागिले 5 किती येणार, याचं उत्तर 5 येणार आणि 25 5 125 अशा प्रकारे उत्तर काढू शकता. दोन्ही मेथड घ्या, फक्त तुम्हाला पटापट गुणाकार किंवा जी मांडणी आहे तर ती पटापट करता आली पाहिजे आणि गुणाकार भागाकार हे लवकर आले पाहिजे. तर याचं उत्तर आहे 29 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक अ 125 असणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया, 30 नंबरचा प्रश्न. 41 व 42 यांचा लसावी किती? आता बघा 41 42 आपल्याला एक सिंपल मेथड माहित आहे. या ठिकाणी बघा, तर या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्रांनो, तर सुरुवातीला आपल्याला बघायचं आहे कशाने भाग जात आहे. इथं दोन्ही देऊन बघा, 41 ला नाही जाणार, 42 ला जाईल. बघा 42 बे 2 4 बे 1 बे. त्यानंतर बघा 3 ने जातोय का? 3 ने याला जातोय, याला जात नाही. तर बघा 3 नी पण देऊन बघूयात. 41 ला जात नाही, आपण याला देऊ 21 ला देऊ. 3 7 21. त्यानंतर बघा परत नाही जात आपला भाग. मग बघा अशा प्रकारे 3 दुने 6 6 गुणिले 7 किती होतात? हे सगळ्यांचं हे 2 गुणिले 3 आणि 41 गुणिले 47 या सर्वांचं तुम्हाला काय करायचं आहे? गुणाकार करायचा आहे लसावीमध्ये. तर बघा आता हे 3 दुने 6 झाले, 6 गुणिले 7 7 चौकोन 42 म्हणजे तुम्हाला 41 गुणिले 42 आणि हा उरलेला 41. तर अशा प्रकारे आपण इथे हे करूयात. आता हे एकदा परत समजून घ्या हे गणित जे आहे. तर हे बघा, आता तुम्हाला काय करायचं आहे? 2 गुणिले 3 गुणिले 41 गुणिले 7 लसावी करताना तुम्हाला संपूर्ण जे उरलेलं आहे त्यांचा गुणाकार करायचा असतो. तर बघा 3 दुने 6 गुणिले 41 गुणिले 7. आपण काय करूयात? 7 चौकोन 42 म्हणजे 41 गुणिले 42 अशा प्रकारे. मग 42 गुणिले 41 करून घेऊयात. आता 42 आहे तसेच. 4 दुने 8 4 चौक 16. त्यानंतर 2 8 आणि 4 12 2 हातच्याला 1 6 1 7 आणि 1 म्हणजे यांचा लसावी जो आलेला आहे 1722 आलेला आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं उत्तर येणार आहे. आता इरेज करतो म्हणजे तुम्हाला इथे पर्याय दिसणार आहे 1722 ऑप्शन क्रमांक 3. त्यानंतर बघा या ठिकाणी तुम्ही आता बघू शकता पुढचा जो प्रश्न आहे आपल्याला आता मसावी काढायचा आहे. किती? 6 9 आणि 12 यांचा काय काढायचा आहे? मसावी काढायचा आहे. यामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो 6 9 12 आपल्याला असे 3 अंक दिलेले आहेत. तर यांना बघा पर्यायामध्ये आपल्याला 4 आकडे दिलेले आहेत. त्यांपैकी तिघांना पण आपल्याला भाग घ्यायला पाहिजे. बघा 3 दुने 6 3 त्रिक 9 3 चौक 12 3 जात आहे. त्यानंतर 8 ने जात आहे का? बघा 8 आणि 6 ला जाणार नाही, अपूर्णांक 3. त्यानंतर 9 ने 9 पेक्षा 6 लहान आहे त्यामुळे हा पण नाही, हा पण नाही. आपल्याला मसावी लागत आहे. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं उत्तर येणार आहे. मसावी म्हणजे सर्वात लहानातला लहान की ज्यांनी जे तिन्ही संख्या आहेत तर त्यांना भाग घ्यायला पाहिजे. तर ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं उत्तर येणार आहे. त्यानंतर बघा आता पुढील प्रश्न आहे 32 नंबरचा. तर 5 भागिले 8 किती येणार? तर हे जे प्रश्न आहे काय करायचं आहे? 5 भागिले जे 8 आहे तर अशा वेळेस वरती किती टक्के काढायचं आहे? तर 500 गुणिले तुम्हाला काय करायचं आहे? तुम्हाला व्यवस्थित मांडणी करून देतो म्हणजे व्यवस्थित समजणार आहे. आता 5 भागिले 8 गुणिले 100 येणार आहे अशा प्रकारे. तर तुम्ही काय करू शकता? याचा आता पुढे सॉल्व्ह करूयात. 5 गुणिले 100 किती होणार? 500 होणार. 500 भागिले 8 बघा कशाने भागायचं? 8 1 8 8 सक 48 2 उरले, 2 घेतला 0 म्हणजे 20 झाले. 8 दुने 16
त्यानंतर 4 उरले, मग आता पॉईंट घेऊयात. 4 वर 0 घेतला, 4 40 झाले, 8 पंचे 40 म्हणजे 62.5 म्हणजे ऑप्शन क्रमांक बी या प्रश्नाचं उत्तर येणार आहे. अशा प्रकारे तुम्ही सॉल्व्ह करू शकता. त्यानंतर आता पुढील प्रश्न सॉल्व्ह करूयात. या ठिकाणी बघा, एका दुकानदाराने 320 छापील किमतीच्या या ठिकाणी बघा छापील किमतीच्या पुस्तकावर 35 रुपयाची सूट दिली तर त्या पुस्तकाची विक्री किंमत किती? आता बघा 320 रुपयाचं पुस्तक त्यांनी सुरुवातीला किंमत सांगितली, परंतु नंतर त्यांनी किती सूट दिली? 35 रुपये. म्हणजे आपण साधं गणित, आपण एक वस्तू एखादी वस्तू दुकानात घ्यायला गेलो तर ती होती 320 रुपयाची. मग आपण म्हणलो काहीतरी काका सूट द्या याच्यावर, तर मग शेवट त्यांनी किती रुपयाची दिली? कमी कमी करूच तर त्यानंतर आपल्याला 35 रुपयाची सूट दिली. म्हणजे आपल्याला 320 रुपयामधून 320 मधून आपल्याला फक्त 35 मायनस करायचे आहे. मायनस केल्यानंतर बघा किती येणार? 10तून 5 गेले 5, हातचा 1, 11तून 3 गेले, 11तून 3 गेले, राहणार 8. एक मिनिट, 11तून 3 गेले, राहणार 8. त्यानंतर 3तून 1 गेला 2 म्हणजे 285. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं उत्तर येणार आहे. आता सूट दिली म्हणजे जी मेन किंमत आहे त्याच्यातून वजा करायची, आणि मग शेवट किती रुपये दिले आपल्याला? जी वस्तू घेतली आपण दुकानातून ती 285 रुपयाला आपल्याला ती वस्तू भेटलेली आहे. अशा प्रकारे. त्यानंतर आता पुढील प्रश्न सॉल्व्ह करूयात. एक मिनिट. अमोलने एक मोबाईल 12,280 रुपयांना खरेदी केला व 14,440 रुपयांना विकला, तर त्याचा किती रुपये नफा झाला? आता त्यांनी समजा जवळपास 1200 रुपयाची वस्तू घेतली आणि 1400ला विकली, तर त्याला काय होणार? नफाच होणार आहे. आणि तो किती टक्के नफा, सॉरी त्याचा किती रुपयाने नफा झाला आपल्याला हे शोधायचं आहे. तर बघा, तर या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, किती रुपये नफा झाला? तर मग 1440 मायनस 14,000तून हे जवळपास 12,000 मायनस करायचं आहे. या ठिकाणी बघा मांडणी करून घ्यायची आहे 12,280. आता तुम्ही जर आपलं जे एक मॅथचं सिम्प्लिफिकेशनचं मी लेक्चर घेतलेलं ते जर तुम्हाला माहित असेल, बघितलं असेल, तर नक्कीच हे एकदम विथिन अ सेकंदामध्ये तुमचं उत्तर येणार आहे. कशा प्रकारे करायचंय बघा. आता 40 मधून 80 घालवायचे आहे आपल्याला. बघा 2 डिजिट मध्येच लगेच उत्तर आपल्याला भेटून जाणार आहे. बघा आता हे 40 मोठे आहे 80 पेक्षा, तर तुम्ही काय करायचं आहे? वरून एक हातच्या घ्यायचा आहे, म्हणजे इथे 140 झाले. 140 मधून जर 80 गेले, या ठिकाणी लिहून घेतो, हे 40 आहे तसेच ओके वरचे, आणि एक आपण हातचा घेतला कारण 80 मोठा आहे, मायनस 80 किती उरणार? तर 60 उरणार. आता बघा पर्यायाच्या शेवटी बघा 60 कुठे कुठे आहे, आणि इथे किती आहे? 10 आहे इथे शेवट. तर बघा फक्त तुम्ही 2 डिजिट जरी सॉल्व्ह केलं तर तुमचं उत्तर भेटून जाणार आहे. शेवट 60 आपलं उत्तर येत आहे. फक्त आपल्याला पर्यायामध्ये 2 नंबरला याचं उत्तर 2 येणार आहे. आपण संपूर्ण सॉल्व्ह करू, म्हणजे ह्या मेथडने जर गेले तर तुमचा वेळ वाचणार आहे. अशा प्रकारे तुम्ही सॉल्व्ह करू शकता. फक्त 2 डिजिटचे जरी तुम्हाला सॉल्व्ह करता आलं, तुम्ही फक्त 140 मायनस 80 केले. 140 कसं आलं? आपल्याला मोठी संख्या कोणती आहे? 14,440 आहे. आता 40 लहान आहे खालच्या 80 पेक्षा, तर आपण हातचा घेतला 140 मायनस 80 केले 60 आलं. बाकीचं सॉल्व्ह करायची गरज नाही पडली. अशा प्रकारे तुम्ही पेपरमध्ये तुमचे जे वेळ आहे तर ती वाचू शकता. नाही तर आपला साधा आहे, अशा प्रकारे तुम्ही सुद्धा सॉल्व्ह करू शकता. जर तुम्हाला आठवलंच नाही तर कोणत्याही मेथडने न जाता आपल्या साधं जे प्रोसेस आहे त्यांनी जाऊ शकता. आता हे 14तून 8 गेले किती राहणार? 4 गेले 60 उरणार, आणि लगेच पर्यायामध्ये जायचं. 60 बघा 60 कुठे आहे? या ठिकाणी. पुढचं सॉल्व्ह करायची गरजच नाही पडलेली. अशा प्रकारे. तर बघा इथे हातचा घेतला, इथं झाला 3, मग 3तून 2 गेला, राहणार 1. त्यानंतर 4तून 2 गेले 2, आणि 1तून 1 गेला 0, म्हणजे 21 60 अशा प्रकारे. पण पेपरमध्ये आपला वेळ वाचला पाहिजे. अशा प्रकारे तुम्ही फक्त शेवटचे डिजिट जरी सॉल्व्ह केले लवकरात लवकर तरी तुमचा वेळ वाचणार आहे आणि उत्तर तुम्हाला भेटणार आहे. अशा प्रकारे. तर बघूयात आता पुढील प्रश्नाचं उत्तर बघूयात. 35 नंबरचा हा प्रश्न आहे. संच बघा हा आपला डी आहे. त्यामध्ये बघा एक मोटरसायकल 18,000 रुपये किमतीस विकली तेव्हा त्याला 12.5% नफा झाला, तर त्या मोटरसायकलची खरेदी किंमत किती? आपल्याला खरेदी किंमत सांगितलेली आहे. तर तुम्ही हे जे गणित आहे बघा 1800 रुपये इकडे बघा. आता हे 18,000 फायनल आहे नंतर विकलेली, तर आपल्याला कोणती मेन किंमत काढायची आहे? मेन किंमत किती आहे? तर ती X असणार आहे. त्यानंतर किती टक्के नफा झालेला आहे तो 100 वाचणार. 100 अधिक 112.5 म्हणजे 12.5 किती झाले? 112.5 झाले. आपल्या पर्सेंटेज म्हणून 100, आणि ती किंमत किती आहे नंतरची बघा नफा झाल्यानंतर ती 1800 आहे. अशा प्रकारे आपल्याला ही मांडणी 18,000 आहे अशी मांडणी करायची आहे. तर आता हे कशा प्रकारे सॉल्व्ह करू शकतो आपण? आता 18,000 इकडे बघा, आता हे 18,000 जसे आहे तसे
आता हे 100 इकडं जाताना गुणिले होणार, गुणिले 100 आपण डायरेक्ट 2 शून्य ठेवून घेऊयात म्हणजे आपल्याला सॉल्व्ह करताना सोपं होणार. त्यानंतर बघा 112.5 आणि म्हणजे इज इक्वल टू एक्स ची किंमत म्हणजे आपली जी मेन किंमत असेल ती भेटणार आहे. आता हा 0.5 काढण्यासाठी आपण वर एक 10 निघून्यात आणि इकडे 10 निघूनल्यानंतर हा पॉईंट निघून जाणार. म्हणजे साधं फक्त आपलं किती राहिलं 1125. आता एवढं तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे. बघा 5 ने जाणार आहे, खूप मोठं काही नाही येते गणित. 5 2 10 एक उरला, 5 2 10 2 उरले, 5 5 25 इथे झाले 225. वरती बघा 5 त्रिक 15 3 उरले, 5 सक 30 आणि बाकीचे आता इथले उरलेले शून्य बघा 1 2 3 4 5 5 शून्य द्यायचे 1 2 3 4 आणि 5. त्यानंतर 5 नेच द्यायचा आहे परत भाग बघा 5 चोक 20 आणि 5 5 25. 5 7 35 एक उरला, 5 2 10 त्यानंतर किती शून्य उरले 4 1 2 3 4 45. आता 9च्या पाड्यात 72 आहे 45 5 सॉरी 9च्या पाड्यात 5 9 45 आणि सॉरी 9 5 उलट झालं माझे पण 1 मिनिट. 9 5 45 आणि 9 8 72 वरती किती शून्य 1 2 3 4. त्यानंतर बघा 5 1 5 5 1 5 उरले किती 3 3 उरले 3 परत शून्य 30 झाले 5 सक 30. आता 3 शून्य द्यायचे 1 2 3 म्हणजे 1600 उत्तर आलेलं आहे तुमचं. मग मेन किंमत किती येणार 16,000 रुपये. बघा 16,000 रुपयाची वस्तू होती, त्यानंतर त्याला 12.5% नफा झाला, त्यानंतर मग किंमत किती होणार आहे तर ती ही नफा झालेली किंमत असणार आहे. अशा प्रकारे म्हणजे याचं उत्तर जे असणार आहे ऑप्शन क्रमांक 3 16,000 रुपयाची ती वस्तू असणार आहे. अशा प्रकारे सॉल्व्ह करायचं आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे बघा 36 नंबरचा. सायकलची किंमत 2500 आहे. बघा सायकलची मेन किंमत किती आहे 2500 आहे. दुकानदार शेकडा 5% सूट देतो तर ग्राहकाला ती सायकल किती रुपयांना मिळते. आता 2500चे 5% काढायचं आहे. तुम्ही डायरेक्ट पर्सेंटेज आहे ना हे 0 जरी कॅन्सल केले बघा या ठिकाणी 0 कॅन्सल करा शेकडा आहे म्हणून मग डायरेक्ट 25 5 125 काय आलेला आहे 5% सूटची किंमत आणि वर किती आहे आपले 2500. या ठिकाणी आपण सॉल्व्ह करूयात. 2500 आहे त्यानंतर 125 सॉरी या ठिकाणी व्यवस्थित मांडणी करून घ्या. 125 जर तुम्ही मायनस केले 10तून 5 गेले 5 त्यानंतर 9तून 2 गेले 7 त्यानंतर बघा हातचा होता आपला म्हणून इथे झाला 9 9तून 2 गेले 7 झाले. इथे हातचा घेतलेला 4 4तून 1 गेला 4तून 1 गेला आपला तर 3 आणि 2. अशा प्रकारे तुम्ही 2375 या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक बी या प्रश्नाचं उत्तर येणार आहे. अशा प्रकारे तुम्ही सॉल्व्ह करू शकता आणि आपलं साध्या मांडणीनं पण आपण सॉल्व्ह करूयात. उत्तर तेच येते का बघा 2500 गुणिले 5% आपल्याला सूट दिलेली आहे म्हणजे आपण 5% काढून घेऊयात आणि नंतर मग त्याच्यातून मायनस करूयात. बघा 100 हे 2 शून्य हे शून्य गेले 25 5 125 किती उत्तर आलं 125. मग ते आपले 2500 मधून मायनस केले आपण तर किती उत्तर येणार आहे आपलं 2375 रुपये उत्तर. दोन्ही पद्धतीने येणार आहे पण पहिली पद्धत जी आहे तर ही मांडणी जी आहे मांडणी करण्यापेक्षा डायरेक्ट तुम्ही गुणाकार भागाकार करून व्यवस्थित पर्सेंटेजचे उत्तर काढू शकता. पुढील आता प्रश्न सॉल्व्ह करूयात. या ठिकाणी बघा आता 3000 वर 22% या दराने किती कमिशन होईल. आता तुम्हाला 22% काढायचं आहे 3000चं. सेम आता पर्सेंटेज जिथं आहे बघा पर्सेंटेज कॅन्सल केला इथे 2 शून्य कॅन्सल केली बरोबर. आता उरला बघा काय आहे फक्त 30 गुणिले 22 उरलेला आहे 22 त्रिक 66 आणि हा एक शून्य उरला इथे शून्य देऊन टाका म्हणजे उत्तर काय आलेलं आहे 660 रुपये. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बी या प्रश्नाचं उत्तर येणार आहे. अशा प्रकारे तुम्ही सॉल्व्ह करू शकता. आता तुम्ही मांडणीनुसार आपण करूयात. मांडणीनुसार अशा प्रकारचे उत्तर येणार आहे पण एकदा जे विद्यार्थ्यांना पूर्ण व्यवस्थित समजण्यासाठी आपण घेऊयात. आता पहिले किती दिलेले आहे हे झालं फास्ट मध्ये लवकरात लवकर सॉल्व्ह करण्यासाठी. तर बघा किती आहे 3000 गुणिले 22% आणि नंतर जी किंमत 22% काढल्यानंतर ती 3000 मधून मायनस करायची आहे. हे शून्य दोन्ही शून्य कॅन्सल गेले राहिलं काय आपलं बघा नंतर मग 30 गुणिले 22 हा शून्य ठेवून घेतला. त्यानंतर बघा 3 दुने 6 त्यानंतर 3 दुने 6 660 रुपये आपलं जे आहे तर ते फक्त
आपल्याला फक्त दरच किती कमिशन, फक्त जे 22% किती येतं तेवढंच सांगितलेलं आहे. टोटल किमतीतून मायनस करायला नाही सांगितलं, फक्त किती कमिशन होईल, तर मग 660 रुपये होणार आहे. अशा प्रकारे तुम्ही सॉल्व्ह करू शकता. हे जे गणित आहे हे मांडणीमध्ये वेळ घालवण्यापेक्षा जर तुमचे पाढे जरी 1 ते 10 पर्यंत जरी पाठ असतील तरी उत्तरं निघतात. जास्त पाढे जरी पाठ नसले तरी आपल्याला पटापट उत्तरं काढता येतात. बघा, आपण सोप्या पद्धतीने गेलो त्या मेथडने जा, म्हणजे तुमचा वेळ जो आहे तर तो पेपरमध्ये वाचणार आहे. पुढील प्रश्न आहे, एका दूरदर्शन संचाची दर्शनी किंमत म्हणजे छापील किंमत म्हणू शकतो आपण त्याला 47,500 असून विक्रीची किंमत 43,700 रुपये आहे, तर शेकडा किती टक्के सूट दिलेली आहे. म्हणजे त्यांनी अगोदर सांगितली एक आणि नंतर विकली वेगळं, मग किती टक्के सूट दिली त्यांनी. तर बघा, आपल्याला काय काढायचं आहे, तर 47,500 मेन किंमत किती आहे, 47,500 गुणिले आपल्याला दर म्हणजे सूट किती दिली माहित नाही, पर्सेंटेज मध्ये असते. ओके, किती सूट दिली आणि उत्तर काय आलेलं आहे त्याचं 43,700. अशा प्रकारे विकली कितल्या नंतर त्यांनी 43,700 ला. आता तुम्ही काय करू शकता, 0 कॅन्सल या ठिकाणी. बघा, मग उरतं काय बघा, 43,700 भागिले 475. बघा, 5 ने भाग जात आहे, खूप मोठी काही संख्या नाही ही. 5 9 45 उरले 2, 5 5 25, 95 झाले. त्यानंतर बघा 5 8 40, 5 7 35, 5 चोक 20, 0 अशा प्रकारे. त्यानंतर बघा आता उरला काय, 5 ने परत भाग देऊयात. 5 1 5 आणि 5 9 45 उरले 19. त्यानंतर वर बघा इथे 5 1 5 3 उरले, 5 7 35, 2 उरले, 5 चोक 20, 5 8 40 अशा प्रकारे. आता 19 आणि 17 ला तुम्हाला भाग द्यायचा आहे. तर बघा 19 9 171 येत आहे. बघा, सोपं आहे. 190 19 गुणिले 10 किती होतं, 190. 190 मधून जर मायनस केले 19 तुम्ही तर 171 येतात. तर 19 9 171, 174 मधून 171 गेले, 3 उरले. मग राहील किती, 3 आणि 8 38 राहील. बघा, 38 19 दुने 38 म्हणजे 92. हे किती आलं, तर त्यांनी म्हणजे जी किंमत आहे ते 92 आली. आता 92 ही काय आहे, पर्सेंटेज आलेलं आहे. 100 मधून जर आपलं 92 गेलं तर किती उरणार आहे, 8%. हे समजलं तुम्हाला. या ठिकाणी बघा 8%, ऑप्शन क्रमांक बी या प्रश्नाचं उत्तर येणार आहे. आपलं किती आलं, 92%. ही जी किंमत आहे तर ती 43,700 ही किती टक्के आहे, त्या किमतीच्या 92% आहे. मग 92% आपण किंमत जी किंमत दिली म्हणजे किती टक्के सूट दिली, 100 मधून 92 गेले, उरणार 8% आपण सूट दिलेली आहे. अशा प्रकारे तुम्ही सॉल्व्ह करू शकता. म्हणजे आकडा मोठा आला या ठिकाणी म्हणून तुम्ही सॉल्व्ह करायचं सोडून नका देऊ. 5चा पाढ इतका सोपा आहे, त्यांनी पटापट तुम्ही देऊ शकता. या ठिकाणी बघा 19 174 190 जवळपास आहे. 19 9 किती 171 केले आपण आणि 19 दुने 38 उत्तर आलेलं आहे आपलं. अशा प्रकारे तुम्ही सॉल्व्ह करू शकता. पुढील आता प्रश्न बघूयात. या ठिकाणी बघा, आता एका शेतकऱ्याने 9,200 किमतीचा माल आडत्या मार्फत विकला, त्याला 2% आडत द्यावी लागली, त्या आडत्याला किती रक्कम मिळाली. आता 2% त्याला द्यायचे आहे, 2% तुम्हाला काढायचे आहे. तुम्हाला मी वरती पण सांगितलेलं पर्सेंटेज असल्यानंतर हे पर्सेंटेजचं चिन्ह आणि हे 2 शून्य जे आहे तर ते कॅन्सल करायचे आहे. आता 92चे 2 करा, 92 गुणिले 2 किती होणार आहे, तर 90च्या दुप्पट 180 आणि 2च्या दुप्पट 4 म्हणजे 184 उत्तर येत आहे. 184 या प्रश्नाचं आपलं उत्तर येणार आहे. बघा, सॉल्व्ह म्हणजे तुम्हाला फॉर्म्युला जरी माहित नसेल तरी पटापट तुम्ही सॉल्व्ह करू शकता. इथे काय आहे, पर्सेंटेज 2% त्याला द्यायचा आहे जो ज्यांनी एखाद्या मध्यस्थीने विकलेला आहे. अशा प्रकारे तुम्हाला त्या आडतर्फ्या मार्फत जरी अर्थ नाही कळाला, पण एखाद्या व्यक्तीनं मध्यस्थी करून तो माल विकलेला आहे म्हणून त्याला काही आपल्याला 2% द्यायचे आहे. तर 2% द्यायचे आहे म्हणल्यावर आपल्याला फक्त काय काढायचं आहे, दिलेली किंमत आहे त्याचे 2% काढायचे आहे. तर मग आपल्याला पर्सेंटेज कॅन्सल केलं, 92 गुणिले 2 किती होणार, 184. अशा प्रकारे तुम्ही उत्तर काढू शकता. त्यानंतर बघा, आता पुढील प्रश्न सॉल्व्ह करूयात. आता या ठिकाणी व्याजाचा दर काढायचा आहे आपल्याला. महेशने बँकेत 2,10,000 रुपये ठेवले, 5 वर्षासाठी ठेवले. मुदती अंती त्याला 3,36,000 मिळाले, तर व्याजाचा दर किती. आता तुम्हाला तो फॉर्म्युला माहित आहे, मुद्दल दर आणि मुद्दल या ठिकाणी बघा, त्यानंतर दर आणि वेळ जो आहे कालावधी म्हणतो आपण त्याला, भागिले 100. या ठिकाणी आपल्याला काय काय दिलेलं आहे आणि इकडे काय येणार, त्याचं व्याज येणार आहे.
एक मिनिट. ओके, सर्व क्लिअर दिसत आहे का सगळ्यांना? हा, या ठिकाणी बघा, आता हे बघा, आता हे व्याज काढायचं आहे. आपली मुद्दल किती आहे? 2,10,000 आणि नंतर किती मिळाले? 3,36,000. आता 3,36,000 मधून आपल्याला 2,10,000 मायनस करायचे आहे. अशा प्रकारे म्हणजे आपल्याला फक्त निव्वळ जे व्याज असणार आहे हे दोन्ही मिळून भेटलेलं आहे. मुद्दल म्हणजे पहिली जे 2,10,000 आहे आणि प्लस हे 3,00,000 व्याज मिळून हे टोटल झालेले आहे. तर आपल्याला फक्त व्याज काढायचं आहे. या फॉर्म्युला टाकण्यासाठी व्याजच लागणार आहे. म्हणून हे 1 2 3 0 जसे तसे, त्यानंतर बघा हे 6 जसे तसे आले बघा. 3तून 1 गेला 2, 3तून 2 गेले 1,26,000 आपल्याला व्याज भेटलेलं आहे. फक्त व्याज 1,26,000. 1 2 3 बरोबर आहे. आता मुद्दल किती आहे या ठिकाणी बघा, मुद्दल आपल्याला ही दिलेली आहे 21, 1 2 3 आणि 4, 4 0 गुणिले दर किती दिलेला आहे 5 आणि दर आपल्याला माहित नाही. या ठिकाणी बघा, दर आपल्याला माहित नाही आणि कालावधी किती दिलेला आहे 5 भागिले आपण 100 करायचं आहे. हे 2 0 हे 2 0 गेले. त्यानंतर बघा हे 21 गुणिले इकडं जाताना इकडं भागिले होणार आहे. तर तुम्ही डायरेक्ट इथून पण कॅन्सल करू शकता. हा इकडं भागिले केल्यानंतर हे 0 कॅन्सल होणार आहे. तर इथं या साईडनेच आपण कॅन्सल केले तर आपली स्टेप वाचणार आहे. हा 0 गेला, हा 0 गेला, हा 0 गेला, या ठिकाणचा पण हा 0 गेला. उरले बघा किती, आपलं 21 गुणिले 5 इकडं शिल्लक राहिलेलं आहे आणि दर, आणि इकडं काय राहिलेलं आहे बघा 126. आता आपण भागिले इथं किती राहिले 21 गुणिले या ठिकाणचे जे 5 आहे इकडं गुणिले इकडे जाताना भागिले आणि उरतं काय आपला दर निघणार आहे. अशा प्रकारे सॉल्व्ह करायचा आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आता 21 ना भाग देऊन घेऊयात. या ठिकाणी काय राहिले का बघा, या ठिकाणी बघा आपला हा 0 द्यायचा राहिलेला आहे. हा 0 बघा 5 ने भाग देऊन घेऊयात. 5 1 5, 5 2 10, 2 उरले 26 हे झाले. 5 5 25, 1 उरला, 5 2 10, बस एवढंच. त्यानंतर 21 आणि 15 2 आहे. आपण याला 7 2 14 नाही 3 ने देऊन बघूयात. या ठिकाणी 21 ना जर दिला, आपण 3 ना देऊन बघूयात. बघा 3 7 21, 3 5 15, इथे किती उरले 2 उरले, 2 उरलेले आहे फक्त. मग 0 घेऊयात, मग 3 सक 18 अशा प्रकारे. तर या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्रांनो काहीतरी आपल्याकडून राहत आहे, त्याच्यामुळे आपण दुसऱ्या प्रोसेसना जाऊयात. या मेथडना थोडं रॉंग होत आहे. तर आपण हे उदाहरण नंतर वेळ भेटला तर आपण हे सॉल्व्ह करूयात, पण सुरुवातीला आपण शॉर्टकटने किंवा दुसऱ्या मेथडने आपण जाऊन त्याचं उत्तर काढूयात. ही स्टेप खूप लॉंग होत आहे, त्याच्यामुळं आता इथपर्यंत तुम्हाला समजलंच असेल की या ठिकाणी बघा हे किती आहे, आपली मुद्दल आहे महत्वाची. त्यानंतर हा काय आहे, कालावधी आहे. आपल्याला दर काढायचा आहे. हे टोटल किती आलेले आहे, मुद्दल प्लस व्याज धरून भेटलेलं आहे. किती आहे, मुद्दल आणि व्याज. मग याच्यामधून आपण जर मुद्दल वजा केली तर फक्त आपल्याला निव्वळ व्याज भेटणार आहे. हे व्याज किती आहे, 1,26,000 हे काय फक्त व्याज आहे. हे तुम्ही जर मायनस केलं तर आपल्याला व्याज भेटणार आहे फक्त. हे टोटल जे दिलं होतं आपल्याला ते मुद्दल, या ठिकाणी बघा मुद्दल आणि काय दिलेलं होतं, तर या ठिकाणी मुद्दल प्लस व्याज दिलेलं होतं. आता व्याज आपल्याला काढायचं असेल फक्त, या ठिकाणी आपल्याला व्याज भेटलेलं आहे. या ठिकाणी आपण मुद्दल मायनस केलेली आहे. ही जी किंमत आहे या ठिकाणची ही काय आहे, मुद्दल. मुद्दल जर मायनस केली काय उरणार, फक्त आपल्याला व्याज. आता बघा डायरेक्ट आपण 2,10,000 मी डायरेक्ट आकडे घेत त्याच्यामुळे थोडं कन्फ्युजन होतं. या ठिकाणी बघा 2,10,000 गुणिले कालावधी 5, आपल्याला दर माहित नाही बरोबर आहे, x आणि 100. या ठिकाणी बघा आता 0 गेट, आता आपण एक एक पर्यायानुसार जर गेलो, आपण काय करूयात, ही किंमत येते का आपल्याला बघायची, व्याज येते का, फक्त इकडं 11 घेतले बरोबर. 2 0 हे 0 0 गेट कॅन्सल, पर्यायहून आपण जात आहोत. सुरुवातीला हा पर्याय घेणार आहोत 11%. ओके 11 घेतले, 0 0 कॅन्सल. आता काय उरलेलं आहे बघा, या ठिकाणी 2100 गुणिले 5 गुणिले 11 अशा प्रकारे. आता 5 ने भाग देऊया, 0 0, 5 1 5, 5 2 10. त्यानंतर आता उरले 11 ने आपल्याला भाग द्यायचा आहे. या ठिकाणी बघा 11 हे 0, 11 5 55 उरले 5, 11 0 0 परत ते 5 जसे जसे 11 1 11. बघा हे किती येतं, 1,15,500. आपलं किती आहे,
म्हणजे 1,26,000 म्हणजे याच्यापेक्षा मोठाच दर असणार आहे याच्यापेक्षा. मग 11 पेक्षा जे कमी आहे तर ते 10 कमी आहे, म्हणजे हे तर येणारच नाही. मग उरला 12 आणि 14%. आता आपण 12% काढून बघूयात. अशाच प्रकारे आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. सुरुवातीला फक्त तुम्हाला जे व्याज आहे यातून व्याज काढता आलं पाहिजे. सेम आपला मुद्दल दर आणि कालावधीचा जो फॉर्म्युला आहे त्यामध्ये आता व्हॅल्यू टाकूयात. आता मुद्दल जी आहे आपली 2,10,000, 5% आपला कालावधी आहे आणि दर आपण 12 घेतला भागिले 100. हे 2 शून्य, हे शून्य गेले. आता त्यानंतर बघा 12 पंचे 60. ओके, हे उरले किती 60 आणि इकडे किती राहिले 21 उरले फक्त. आता याचं सोपं, हे 3 शून्य तुम्ही देऊ शकता. 6 1 6, 6 2 12. मग हे 2,26,000 आणि हे 2,26,000 सेम आलेले आहे. म्हणजे याचा दर जो असणार आहे ऑप्शन क्रमांक सी या प्रश्नाचं उत्तर येणार आहे. पहिल्या प्रोसेसने गेलो पण त्याच्यामध्ये काहीतरी आपले स्टेप्स चुकलेले आहे, त्यामुळे आपण जर पर्यायाने सुद्धा गेलो पेपरमध्ये असंच आपलं कन्फ्युजन होतं. तर आपल्याला मेन याने सॉल्व्ह करता नाही आलं, पर्यायामधून डायरेक्ट किमती त्याच्या टाका आणि सॉल्व्ह करा. थोडा वेळ जातो पण पटापट. आता याच्यातून आपल्याला कळलं की 11,000चं जे येतं तर ते किंमत लहान आहे, म्हणजे मग 10%ची येईन का, तर नाही येणार. त्यापेक्षा मोठी संख्या घ्यायची आहे 11च्या वरची. म्हणजे हा इलिमिनेट झाला पर्याय. इलिमिनेट पण तुम्हाला करता आले पाहिजे. त्यानंतर 12 आणि 14 राहिले, मग 12चं काढलं तर लगेच आलेलं आहे आपलं. ऑप्शन क्रमांक सी या प्रश्नाचं उत्तर येणार आहे. त्यानंतर बघा पुढील प्रश्न सॉल्व्ह करूयात. या ठिकाणी आता बघा, एका वर्गात 40 विद्यार्थ्यांची सरासरी गुण 320 आहे, तर त्या सर्व विद्यार्थ्यांचे एकूण गुण किती? एकूण गुण सांगितलेले आहे. आता बघा, आता जे वर्गातले विद्यार्थी आहेत त्यांचे एकूण गुण आपण ऍड करतो. 40 विद्यार्थ्यांचे एकूण गुण, आता हे सर्व किती आहे 40 विद्यार्थ्यांचे एकूण गुण बरोबर, भागिले विद्यार्थी किती आहेत 40 विद्यार्थी आहेत. त्यानंतर सरासरी किती आहे, गुण किती आले 320. आता तुम्हाला एवढं सॉल्व्ह करायचं. तुम्हाला टोटल जे विद्यार्थी किती आहे 40 विद्यार्थी. आता यांचं माहित नाही आपल्याला, आपण ते एक्स मानूयात. एक्स हा 40 भागिले तिकडे जाताना गुणिले होणार, म्हणजे किती येणार 320 गुणिले 40. तर बघा 2 शून्य, जसे जसे 4 2 8, 4 त्रिक 12, 12,800. ऑप्शन क्रमांक सी या प्रश्नाचं उत्तर येणार आहे. अशा प्रकारे तुम्ही सॉल्व्ह करू शकता. त्यानंतर बघा, आता पुढील प्रश्न सॉल्व्ह करूयात. या ठिकाणी आता बघा, 12चे 45शी गुणोत्तर काय आहे? आता 25 दिलेला आहे, सॉरी 12 म्हणलो मी, 25चे 45 हे सॉल्व्ह करायचं आहे. आता दोघांना बघा कोणत्या संख्येने भाग आहे, 5 5 25, 5 9 45. म्हणजे याचा रेशो याच्यानंतर भाग जात आहे का 5 ला 9 आणि कॉमन संख्येने, तर नाही, एक सोडून दुसऱ्या संख्येने भाग जात नाही. म्हणून ऑप्शन क्रमांक डी या प्रश्नाचं उत्तर येणार आहे. अशा प्रकारे पुढचा प्रश्न बघा, खुर्ची व टेबल यांच्या किमतीचे गुणोत्तर 3:7 आहे. जर टेबलची किंमत 441 आहे तर त्या खुर्चीची किंमत किती रुपये आहे? आता गुणोत्तर दिलेलं आहे बघा 3:7 अशा प्रकारे. त्यानंतर टेबलाची किंमत, टेबल ही खुर्ची आहे, ही 3 पहिली जी दिलेली आहे ती खुर्चीची आहे आणि ही 7 जी दिलेली आहे टेबलची आहे. मग टेबलची किंमत किती आहे या ठिकाणी बघा 441 रुपये. तर आपल्याला जी खुर्ची आहे तर त्याची किंमत काढायची आहे. तर 7च्या पटीत ही संख्या असणार आहे बघा, कारण टेबलची किंमत ही दिली म्हणजे 7च्याच पटीत असणार आहे बघा. याला जर आपण भाग दिला 7 सकून 42 आणि 7 त्रिक 21 अशा प्रकारे 63 ने जर आपण 7 ला गुणलं तर ही संख्या येते. पण तशाच प्रकारे 3 ला 63 न गुणायचं म्हणजे आपल्याला खुर्चीची किंमत येणार आहे 3 त्रिक 9 आणि 6 त्रिक 18 म्हणजे 189 रुपये. 189 रुपये. ऑप्शन क्रमांक बी या प्रश्नाचं उत्तर येणार आहे. अशा प्रकारे तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे. त्यानंतर आता पुढील प्रश्न सॉल्व्ह करूयात. गुणोत्तर प्रमाणाचे उदाहरण एकदम सोपे असतात. बघा पुढे पण गुणोत्तर प्रमाणाचंच दिलेलं आहे. या ठिकाणी 4:5 दिलेलं आहे. मुलींची संख्या सेम, फक्त टेबल खुर्ची जागी मुलं आणि मुली दिलेल्या आहे. बघा 4:5. आता हे उदाहरण तुम्हाला आलंच पाहिजे. मुलींची दिलेली आहे. मुली कोणत्या आहे, मुली फर्स्ट. इथं कन्फ्युजन नाही करायचं. या ठिकाणी सुरुवातीला टेबलाचं दिलं होतं, आता कुठं दिलेलं आहे पहिले ज्या मुली दिलेल्या आहे त्यांचंच. मुलींच्या खाली मुलींची संख्या इथं किती आहे 76. आता बघा 4 ने भागा बरं 76 ला, तर किती येत आहे 4 1 4 उरले किती 3, 4 9 36 म्हणजे 19. 19 ने जेव्हा गुणलं तेव्हा आपल्याला 76 ही संख्या आलेली आहे. मग मुलांचे काढायच्या वेळेस आपल्याला 19 नेच गुणायचं आहे.
बघा 5 9 45, हातच्याले 4, 5 1 5, 5 आणि 4 9, 95. मुलं किती असणार आहे? 95. अशा प्रकारे तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे. त्यानंतर बघा सेम अशाच प्रकारचं पुढील गणित आहे बघा. राजेश व मोहन यांच्या वयाचे गुणोत्तर. बघा पहिलं काय म्हणलं होतं, टेबल खुर्ची, मुलं मुले. त्यानंतर आता राजेश आणि मोहन दिलेला आहे. गुणोत्तर किती आहे? 4 7 आहे. राजेशचं वय दिलं, राजेशचं गुणोत्तर काय आहे? हे 4 आहे बघा, 4. आणि दुसरं जे आहे तर ते मोहनचं असणार आहे. तर राजेशचं किती वय दिलेलं आहे? 32 दिलेलं आहे, 32. जर आपल्याला मोहनचं दिलं असेल तर आपण मोहनच्या खाली लिहिलं असतं, राजेशचं दिलंय राजेशच्या खाली. 4 8 हे 32, 4 ला 8 ने गुणल्यानंतर 32 येणार आहे. मग याला पण आपल्याला 8 नेच गुणावं लागणार आहे, म्हणजे ती संख्या येणार आहे. 7 8 हे 8 7 56. 56 या प्रश्नाचं उत्तर येणार आहे. ऑप्शन क्रमांक क या प्रश्नाचं उत्तर येणार आहे. त्यानंतर बघा आता पुढे प्रश्न जे आहेत सॉल्व्ह करूयात. बघा आई वडील व मुलगा, या ठिकाणी बघा आई वडील व मुलगा यांच्या वयाची बेरीज 85 वर्ष आहे. आणखी 3 वर्षांनी त्यांच्या वयाची बेरीज किती? आता बघा 3 वर्षानंतर, आता सध्या तिघांची बेरीज 85 आहे. 3 वर्षानंतर आई पण 3 वर्षांनी मोठी होणार आहे. त्यानंतर वयाने तसेच वडील पण 3 वर्षांनी मोठे आणि मुलगा पण 3 वर्षांनी मोठा. म्हणजे बघा 3 3 3. आता हे किती बघा, तिघं 3 वर्षांनी, म्हणजे यांच्या वय जे आहे त्यामध्ये 3 3 ऍड होणार आहे. म्हणजे 3 हे 3 आणि हे 3 किती झाले? 9. म्हणजे यांची बेरीज किती आहे? 85. 85 प्लस 9 किती होणार आहे? 94 होणार आहे. म्हणजे 3 वर्षांनी त्यांच्या वयाची बेरीज किती येणार आहे? 94. अशा प्रकारे ऑप्शन क्रमांक बी या प्रश्नाचं उत्तर येणार आहे. त्यानंतर बघा 4 मीटर वजा 40 सेंटीमीटर किती मीटर असते? तर 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर असतात, हे तुम्हाला माहिती असेल. 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर अशा प्रकारे. आता बघा, आता आपण एक समान मध्ये करून घेऊयात. आता मीटरचा आपण सेंटीमीटर मध्ये करूयात. आपल्याला 4 मीटर दिलेला आहे. 4 मीटर बरोबर किती ना? 400 सेंटीमीटर. बघा मग किती झाले? 400 सेंटीमीटर. इंग्लिश मध्ये तुम्हाला समजेल सेंटीमीटर. मायनस किती दिले आहे? 40 सेंटीमीटर. आपण डायरेक्ट मांडणी करूयात. 40 सेंटीमीटर गेले किती उरणार आहे? 400 तून 40 गेले 360 येणार आहे. आता बघा आपल्याला उत्तर जे दिलेलं आहे तर यामध्ये कन्फ्युजन करायचं नाही. मीटर मध्ये दिलेलं आहे, आपल्याला मीटर मध्ये विचारलेलं आहे. आता मीटरला काय करायला नाही, आपल्या 360 उत्तर आलेलं आहे. 360 उत्तर आलेलं आहे. याचं हे सेंटीमीटर मध्ये आलेलं आहे. ओके, तर याचं आता मीटर मध्ये करायचं आहे. म्हणजे 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर. याला फक्त 100 ने काय करायचं आहे? भाग द्यायचा आहे. म्हणजे हा 0 गेला, हा 0 गेला. 36 भागिले 10 किती येणार? हा 0 पॉईंट इथे येणार फक्त. 3.6 मीटर हे काय येणार आहे? या प्रश्नाचं उत्तर येणार आहे 3.6 मीटर. अशा प्रकारे तुम्ही सॉल्व्ह करू शकता. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं उत्तर येणार आहे. त्यानंतर बघा मिनिटे आणि तास यांचं दिलेलं आहे. तर तो प्रश्न आता सॉल्व्ह करूयात. या ठिकाणी आता बघा 552 मिनिटे म्हणजे किती तास किती मिनिटे अशा मिनिटामध्ये दिलेलं आहे तुम्हाला. याला फक्त तुम्ही 60 ने जरी भागितलं, या ठिकाणी याला काय करायचं आहे? आपल्याला सेकंद दिला असतं तर 360 ने आपल्याला भागावं लागलं असतं. या ठिकाणी फक्त 60 ने भाग द्यायचा आहे, बाकी काहीच करायचं नाही. तर बघा 6 2 12 6 3 8 6 24 6 35 6 7 36 6 49 42 6 9 54. बघा 9 कुठे आहे का? या ठिकाणी आहे बघा. 6 9 54. 9 ने पूर्ण भाग जात आहे. 6 9 54. उरले किती बघा? 1 उरला, म्हणजे 12 मिनिटं उरलेले किती? बाकीचे 12 मिनिटं. जसेच्या तसे. ऑप्शन क्रमांक क या प्रश्नाचं उत्तर येणार आहे. अशा प्रकारे भाग द्यायचा आहे. त्यानंतर बघा 1 बिलियन म्हणजे किती? पुढचा प्रश्न काय आहे? 1 बिलियन म्हणजे किती? तर 1 लाख वगैरे 10 लाख नाही, तर टोटल किती येणार? 100 कोटी म्हणजे 1 बिलियन. ऑप्शन क्रमांक डी या प्रश्नाचं उत्तर येणार आहे. त्यानंतर बघा 1 किलो बाईट म्हणजे किती? हे तुम्हाला उत्तर पाठच असले पाहिजे. MB म्हणजे किती, तसेच 1 GB म्हणजे किती, याचे उत्तर तुम्हाला तोंडपाठ असले पाहिजे. यामध्ये काही गणित वगैरे सॉल्व्ह करायची काही गरज नसते. हे जे स्टेट फॉरवर्ड असतं तर ते तुम्हाला आलेच पाहिजे. 1 किलो बाईट म्हणजे किती? 1024 बाईट म्हणजे 1024 बाईट असणार आहे. त्यानंतर बघा पुढील प्रश्न आहे 1 ते 40 दरम्यानच्या किती मूळ संख्या आहे? मूळ संख्या पटापट लिहायचं आहे. 2 आहे, त्यानंतर 3 ना भाग जात नाही बघा. 4 5 संख्या, 7 आहे, 8 9 10 11 संख्या आहे. 11 नंबर 11,
12 जातो, 13 नाही जात, 13, 14, 15, 16, 17, त्यानंतर 19, 20, 21, 22, 23, त्यानंतर 24 ला जातो, 25, 26, 27 ला जातो, 28 ला जातो, 29 ला नाही जात, त्यानंतर 30 ला जातो, 31, त्यानंतर 32, 33 ला जातो, 34 ला जातो, 35 ला, 36 ला जातो, 37, 38 ला जातो, 40 ला जातो. हे झाले 40 म्हणले. मग मोजा 2, 4, 6, 8, 10 आणि 12. टोटल किती आहेत? तर 12. ऑप्शन क्रमांक बी या प्रश्नाचं उत्तर येणार आहे. मूळ संख्या ज्यांना फक्त त्या संख्येने आणि 1 ने भाग जातो अशा संख्या. त्यानंतर बघा आता पुढील प्रश्न सॉल्व्ह करूयात. खालीलपैकी सर्वात मोठी 4 आकडी संख्या कोणती? जिला 88 ने भाग जाईल. 88 ना भाग गेला पाहिजे. आता आपण काय करूयात? एक एक घ्यायची आहे पटापट. भागिले 88. 88 ना पूर्ण भाग गेला पाहिजे. आता आपण 11 8 त्यानंतर 11 9 त्यानंतर 4 ला जात नाही 0 11 चौक. त्यानंतर बघा 8 1 8 उरला इथं 1 10 झाले. परत 8 1 8 2 8 त्रिक 24 म्हणजे 113. याचं उत्तर किती आलेलं आहे? 113 या ऑप्शनचं. हा आता पुढचं घेऊयात. पटापट गणित असे आले पाहिजे तुम्हाला. या ठिकाणी बघा 9 7 6 8 या ठिकाणचं भागिले तुम्हाला किती करायचे आहे? 88 करायचं आहे. 11 8 88 11 इथे 88च जाईल. 2 आणि 7 9 96 झाले. परत 8चा जाईल. 8चा गेल्यानंतर 2 आणि 6 8 झाले. 11 8 88. बघा 8 1 पूर्ण जाईल. 11 111 जाणार आहे. 111. त्यांनी कोणती सांगितलेली आहे बघा? 4 अंकी मोठी आकडा सांगितलेला आहे. 113 याच्यापेक्षा मोठा आहे म्हणजे हा तर येणारच नाही. हा पार आहे. आपण सॉल्व्ह करूयात. ते नंतर आपण विश्लेषण करूयात. आता याचा भाग देऊन बघा किती किती येते. तर 99 88 99 88 भागिले 88 11 8 त्यानंतर 11 9 त्यानंतर 8 उरला मग 8 परत एक 8 घेतला 11 8 88. त्यानंतर बघा 8 ने देऊयात. 8 9 8 8 8 10 80 त्यानंतर 8 11 ने सॉरी डायरेक्ट 8 ने देऊ. 8 1 8 उरला 1 8 1 8 त्यानंतर बघा 2 उरले 28 8 8 त्रिक 24 8 त्रिक 24 पॉईंट मग 4 8 45.5 म्हणजे 113.5. त्यानंतर बघा 88 ला जर आपण 8 ने भागितलं 11 8 त्यानंतर 0 आपल्याला किती 88 ना सांगितलेलं आहे. ओके तर या ठिकाणी बघा 11 8 त्यानंतर 11 8 0 8 8 1 8 8 1 8 101. आता 101 तर हा येणार नाही. हा पण येणार नाही. हे छोटे हा 1 आणि हा 1. आता पूर्ण संख्या बघा जिना 88 ला भाग जातो ती येणार आहे ऑप्शन क्रमांक 1. हे पॉइंट मध्ये उत्तर येत आहे. आपल्याला काय सांगितलं? सर्वात मोठी 4 आकडी संख्या कोणती आहे जिला 88 ने पूर्ण भाग घ्यायला पाहिजे. पूर्ण भाग इथे 113.5 येत आहे परंतु आपल्याला पॉइंट मध्ये नाही पाहिजे. डायरेक्ट मोठी संख्या कोणती येणार आहे? 99 44 ही संख्या येणार आहे. त्यांनी काय सांगितलं? 88 ना पूर्ण भाग घ्यायला पाहिजे. पॉइंट मध्ये उत्तर येत आहे म्हणून आपला क नाही येणार. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं उत्तर येणार आहे. त्यानंतर बघा आता पुढील प्रश्न सॉल्व्ह करूयात. या ठिकाणी बघा आता 100 ही 12.5 च्या किती पट आहे? या अगोदर पण असं आपण सुरुवातीच्या वेळेस सॉल्व्ह केलेलं आहे. तर याचं उत्तर कसं येणार आहे बघा. 50 च्या किती येणार? 2 पट येणार. त्यानंतर बघा आता आपण भाग केले तर 25 च्या किती येणार? 4 पट येणार. 100 ही संख्या म्हणजे 25 चोक 100. तसं 12.5 च्या किती? 8 बघा 12.5 गुणिले जर आपण केलं 8. ओके 8 पंचे 40 4 हातच्याला 8 दुने 16 16 4 8 दुने 16 16 4 20 0 हातच्याले 2. त्यानंतर बघा 8 1 8 8 2 10 अशा प्रकारे हा पॉईंट होता म्हणून इथे 0 दिला. आलं का आपलं 100 म्हणजे ऑप्शन क्रमांक बी या प्रश्नाचं उत्तर येणार आहे. अशा प्रकारे सिंपल तुम्ही सॉल्व्ह करू शकता. पुढे बघा अपूर्णांक संख्या तुम्हाला शोधायची आहे. पुढचा प्रश्न बघूयात. पुढीलपैकी सर्वात मोठा अपूर्णांक सांगितलेला आहे. आता या ठिकाणी बघा 14 24 आता हे जे आहे 14 24 आता अपूर्णांक शोधायचा आहे. या ठिकाणी तुम्ही डायरेक्ट 0 देऊन टाका आणि पटापट भाग द्या. 24 आता
काय करा, 14 24 दोघांना गेला पाहिजे. 12 2 24, 12 1 12, 2 उरले, परत 12 1 12, 8 उरले, 80 झाले. 12 8 96, 12 7 12 5 60, 12 सक 72, 12 सक 72, हा 12 सक 72, परत 8 उरतात, परत पॉईंट 12 सक 72, परत 6 म्हणजे जवळपास याचं 116.6 अशा प्रकारे. सेम आता ऑप्शन बी चं करायचं आहे. 11 वर 2 शून्य घेऊन टाका, त्यानंतर 15 ने भाग द्या. त्यानंतर सॉरी अजून 2 राहिलेले आहे, तर दोन्ही पण देऊयात. 2 पंच 10, 2 8 16.2 म्हणजे 58.2 येत आहे त्याचं उत्तर. 116 नाही येते, आपल्याला 2 ने भाग द्यायचं राहिलं होतं. तर बघा 58.2. आता या नाही बघा 15 डायरेक्ट भाग जातोय बघा. 15 नसून जातं मग 5 पासून तुम्ही देऊ शकता. नाही तर बघा 15 सक 90, 15 7 105, 15 7 105 होता. मग किती वरले 5 50 झाले. मग 15 त्रिक 45, 15 त्रिक 45, परत 5 उरतात, 15 त्रिक 45 म्हणजे दुसऱ्याचं काय येणार आहे 73.3 आणि पुढं कंटिन्यू राहणार आहे. तर त्यानंतर मग बघा इथे 5 भागिले 8 वर 2 शून्य द्यायचे आहे. 8 पंचे 8 सक 48, 2 उरले. त्यानंतर 8 2 16, 4 उरले, पॉईंट 8 पंचे 40, याच किती आलं 62.5. आता शेवटचा पर्याय आहे 3 भागिले 5, इथे 2 शून्य द्या, 5 5 सक 30, 0 60. आता याच्यामध्ये मोठा कोण आहे तुम्हाला बघायचा आहे. इथे 73.62 गेला, हा 58 गेला, त्यानंतर हा 62 आहे, हा 73. ऑप्शन क्रमांक बी या प्रश्नाचं उत्तर येणार आहे 11 भागिले 15. त्यानंतर बघा पुढील आता प्रश्न सॉल्व्ह करूयात. या ठिकाणी बघा आता तुम्हाला काय करायचं आहे, 235 चा स्क्वेअर काढायचा आहे. आता यामधून तुम्ही पर्यायाने जर गेला तर 5 चा जो स्क्वेअर येत आहे 25 येणार. ओके, आता हे 2 2 आपण, तर याचं सॉल्व्ह कसं करायचं, आपण एक पर्याय घेऊयात 25. आता हे स्क्वेअर घ्यायचा आहे, त्यानंतर पुढची संख्या. तर 25 चा स्क्वेअर कोणापाशी आहे 5च येणार आहे. त्यानंतर मग हे 552 राहिलेले आहे. बघा 25 चा स्क्वेअर किती आहे 625, हे तो तुम्हाला माहित आहे 625 पेक्षा लहान आहे किंमत, बरोबर आहे. त्यानंतर बघा कोणाच्या जवळ येते आहे बघा, आपण जर 23 चा स्क्वेअर केला, 23 बघा 3 त्रिक 9, 3 दुने 6, त्यानंतर बघा 3 दुने 6 4, अशा प्रकारे 9 या ठिकाणी बघा 9 6 6 1202, हातच्याला 1 आणि 1 5, 529 यापाशी येत आहे, बरोबर. पण जर तुम्ही 5 2 23 चा आपण स्क्वेअर घेतलेला आहे, याचं किती येत आहे 529 आणि 25, अशा प्रकारे याचं उत्तर येत आहे. तर आता बघू जवळ कोणत्या संख्या आहे. आता 55 पाशीच आहे आणि याच्यापेक्षा आता मोठी संख्या कोणती आहे. आता आपल्याला एवढं तर माहिती आहे 35 तर येणार नाही, 5 चा स्क्वेअर काय आहे 25, म्हणून हे 2 तर इलिमिनेट झाले, उरले हे 2च पर्याय. तर 56 चा बघून घेऊयात, 529 आणि या ठिकाणी बघा किती आहे 562, जवळ कोणता आहे 552. त्यामुळे ऑप्शन क्रमांक ह्या प्रश्नाचं उत्तर येणार आहे. अशा प्रकारे तुम्ही काढू शकता. हे थोडे तुम्हाला जे वर्गमूळ काढायचे शॉर्ट ट्रिक्स आहेत त्यानुसार तुम्ही हे काढू शकता. त्यानंतर जर तुम्ही सॉल्व्ह करत बसले तर त्यामध्ये वेळ जाईल, पण तसं पण उत्तर तुमचं येणारच आहे. तुम्ही डायरेक्ट गुणाकार जर केला तर त्यानुसार सुद्धा तुमचं उत्तर येणार आहे. हे आपण शॉर्ट ट्रिक्स न काढलेलं आहे. तर बघा आपण डायरेक्ट कसं येते 235 गुणिले 235 अशा प्रकारे सॉल्व्ह करू शकता. 2 आणि 3 आणि 5 चा पाडा आला पाहिजे फक्त. 5 5 25, हातच्याला 2, 5 3 15 आणि 2 17 7, हातच्याला 1, 5 2 10 आणि 1 11. त्यानंतर आता 3 3 5 15 5, हातच्याला 1, 3 3 9 1 10 0, हातच्याला 1, 3 2 6 1 7. त्यानंतर हे 2 5 2 10 0, हातच्याला 1, 3 2 6 1 7. त्यानंतर 2 2 4, अशा प्रकारे 5 या ठिकाणी लिहितो 5 7 आणि 5 1202, हातच्याला 1 1 आणि 1 2. त्यानंतर 7 आणि 7 14 आणि 1 1505, हातच्याला 1, अशा प्रकारे 55 225, 55 225 ऑप्शन क्रमांक 1. तुम्ही या प्रकारे सुद्धा जर तुम्हाला काही मेथड्स माहिती नाही, शॉर्ट ट्रिक्स माहित नसल्या तरी साधं तुम्ही, आपल्याला फक्त 2चा 3चा आणि 5चा फक्त तुम्हाला गुणाकार आला पाहिजे, पटापट तुम्ही सॉल्व्ह करू शकता. अशा प्रकारे ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं उत्तर येणार आहे. पुढील प्रश्न आता सॉल्व्ह करूयात.
या ठिकाणी बघा आपल्याला वर्गमूळ सांगितलेला आहे कशा प्रकारे करायचं आहे. तर आता तुम्हाला फक्त या ठिकाणी तुम्ही जरी सॉल्व्ह केलं 43चा बघा, 43 × 43 वर्गमूळ तुमचे पाठ असले पाहिजे, पण आपण साध्या मेथडने जाऊयात. 3 त्रिक 9, त्यानंतर 4 त्रिक 12, त्यानंतर 4 त्रिक 12 शी 2 हातच्याला 1, 4 4 चौक 16 आणि 1 17, त्यानंतर 9 हे 4, 7 आणि 1 8 आणि 1 18. याच्यापेक्षा मोठा असला पाहिजे बघा. 18 49 आलेला आहे, आपला 28 किती आहे 9 आहे, याच्यापेक्षा मोठा असला पाहिजे. याच्यापेक्षा मोठा म्हणल्यावर 47 येईल का बघा. जर तुम्ही काढलं 50चा स्क्वेअर किती, 50चा स्क्वेअर किती म्हणणार तुम्ही, 5 5 25, 2500. 2500 पेक्षा ही मोठी संख्या आहे, म्हणजेच ती 50 पेक्षा मोठी संख्या असणार आहे. एक कधी 57 असेल किंवा 53 असणार आहे. आता आपण 57 घेऊयात, हात येणारच नाही कारण ती 50 पेक्षा मोठी संख्या येणार आहे. 57 घेऊयात, 57 गुणिले 57 करूयात. ओके, 7 7 49, 4 7 5 35, 35 आणि 4 किती झाले, 35 आणि 4 39, 39, 5 7 35, 3 उरले, 5 5 25, 25 आणि 3 28. या ठिकाणी बघा 9, 5 आणि 4 5 आणि 4 14, 14 4 हातच्याला 1, 8 8 आणि 4 हातच्याला इथे म्हणजे 4, 8 आणि 4 12, 2 हातच्याला 1 3, 32 49. ही मोठी संख्या दिसत आहे आपल्याला बघा, 32 49. त्याचं किती आलेलं आहे, 32 49. अशा प्रकारे. तर ही संख्या जी आहे तर ती मोठी येत आहे, म्हणजे 100% आपला ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं उत्तर येणार आहे. आपण संपूर्ण सॉल्व्ह करूया सुरुवातीला. 53 गुणिले 53. साधं सॉल्व्ह करा, फक्त पेपरमध्ये फास्ट करा. इथं फक्त लॉजिक लावा. 2500 पेक्षा मोठी संख्या आहे, म्हणजे हे 2 ते इलिमिनेट झाले, याची आपण किंमत काढली तर ही मोठी संख्या येत आहे. मग साहजिकच उरलेला जो असणार आहे त्याचं उत्तर असणार आहे. पण 53 आपण बघूयात. 3 त्रिक 9, 5 त्रिक 15, त्यानंतर 5 त्रिक 15, 5 हातच्याला 1, 5 5 25 आणि 1 26. बघा 9, 5 5 10, 0 हातच्याला 1, 6 आणि 7 आणि 1 8 आणि ही राहिली 2, 28 09. बघा 28 09 कशाचं आहे, 53चं वर्गमूळ आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक ड या प्रश्नाचं उत्तर येणार आहे. पण पेपरमध्ये काय करायचं आहे, अशा प्रकारे जायचं. 5 स्क्वेअर 25, 2500 येणार आहे. 2500 पेक्षा मोठी संख्या आहे, म्हणजे 43 तर येणार नाही, म्हणजे 50 पेक्षा मोठी संख्या असणार आहे. म्हणजे 2 पर्याय उरले, त्यामधले मग एक जर सॉल्व्ह केलं, एक जर येत नसेल तर राहिलं उरलेलं जे येणार आहे त्याचं ते उत्तर येणार आहे. अशा प्रकारे पुढील प्रश्न आता सॉल्व्ह करूयात. पेपरमध्ये वेळ तुम्हाला पुरण्यासाठी अशा प्रकारचे तुम्ही शॉर्ट ट्रिक्स म्हणा तुम्ही वापरू शकता. पर्यायानुसार जरी उत्तर काढलं तर लवकरात लवकर तुमचं उत्तर येणार आहे. 32 आणि 64चा मसावी काढायचा आहे तुम्हाला. आता खाली दिलेल्या संख्या, आता मसावी काढायचं म्हणलं ना तुम्हाला, तर बघा, तर या ठिकाणी बघा 32 घ्या, त्यानंतर किती आहे 64 घ्या. तर हे दोनचे मसावी काढायचं आहे तुम्हाला. आता या ठिकाणी 32 नाच भाग जात आहे, म्हणून आपण डायरेक्ट 32 न दिला. 32 1 32, 32 दुने 64. मग मसावीच्या वेळेस काय करायचं आहे, इकडच्या ज्या संख्या असणार आहे त्याच घ्यायच्या आहे. लसावीच्या वेळेस संपूर्ण घ्यायच्या आहे खाली उरलेल्या. तर याचा आपला जो मसावी येणार आहे, मग मसावी फक्त इकडची संख्या म्हणजे 32, ऑप्शन क्रमांक ए या प्रश्नाचं उत्तर येणार आहे. आणि जर लसावी विचारला असतं तर काय येणार, 64 आलं असतं. कसं, 32 गुणिले 1 गुणिले 2 अशा प्रकारे तुमचा लसावी आला असता. मग 32 गुणिले 1 32, 32 दुने 64, 64 काय येणार आहे, लसावी आला असता. पण आपल्याला विचारलेला आहे मसावी, मसावी फक्त 32, ऑप्शन क्रमांक अ या प्रश्नाचं उत्तर येणार आहे. पुढील प्रश्न बघूयात. 24 36 व 40 चा लसावी किती. बघा, आता लसावी म्हणजे काय, जे पर्याय मध्ये दिलेले आहे त्यांना वरील संख्येने भाग घ्यायला पाहिजे. तर या ठिकाणी बघा 24 ना 120 ला जातो का, तर 24 चा 5 किती होणार, एक मिनिट, 24 चा 5 120. 36 ना 120 ला जातो का, तर नाही जाते बघा, म्हणजे अपूर्णांकात येणार आहे. त्याच्यानंतर बघा आपण करून बघूयात. जर हे बघा 120 घेतले, हा, त्यानंतर हे 36 घेतले, 36 12 त्रिक 36, 12 1 12, 10 भागिले 3 केलं, पॉईंट मध्ये येणार आहे. पॉईंट मध्ये आलेलं नाही पाहिजे, 3 त्रिक 9 जर नंतर पॉईंट मध्ये येणार आहे. मग 36 ना जातो का 120 ला, तर नाही. 40 ना जातो, आपल्याला तिन्हींनी गेला पाहिजे म्हणून अ तर जाणार आहे. 2400 ला बघा जातोय का, परत तिथंच 8 तर 36 ना भाग जात नाही. तुम्ही करून बघा, 240 भागिले 36, बाकीच्या जाणार, 24 ना तर जाणार आहे, 4 ने पण जाणार आहे. या ठिकाणी बघा आता 36 ना भाग देऊन बघूयात. 12 त्रिक 36, 12 दुने 24, हे झाले 20. हा, 3 1 3, 3 6 18, 18 2 उरले, मग पॉईंट मध्येच येणार, पॉईंट 6 6. आपल्याला पॉईंट मध्ये आलं नाही पाहिजे, म्हणजे हा पण इलिमिनेट झालेला आहे. त्यानंतर बघा 24 ना 36 ला जातोय का, तर
12 आता बघा 3600 गुणिले 24 करा, 12 दुणे 24, 12 36. आता 2 उरलेला आहे, 1 मिनिट, हा 24, 2 15 पूर्ण भाग जात आहे, म्हणजे 24 ने जातो, 36 ने ना 36 गुणिले 10 336 जातोय, 4 4 9 36 जातोय, म्हणजे ऑप्शन क्रमांक क या प्रश्नाचं उत्तर येणार आहे. जो लसावी असणार आहे हा 360 असणार आहे, म्हणजे तिन्ही संख्यांनी त्याला भाग गेला पाहिजे, तर 360 या प्रश्नाचं उत्तर येणार आहे. तर जवळपास आपण गणिताचे जेवढे प्रश्न आले होते, जवळपास 30 प्रश्न आले होते, तर 30 प्रश्नांचं विश्लेषण जे आहे तर ते या लेक्चरच्या माध्यमातून आपण बघितलेलं आहे. तर अशा प्रकारे आज आपण मुंबई पोलीस चालक 2023चा जो प्रश्नपत्रिका होती तर त्यातील गणिताचे प्रश्न उत्तर आपण बघितलेले आहे. जर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर लेक्चर आवडला असेल तर नक्कीच तुमच्या मित्रांना शेअर करा. तर भेटूयात नवीन अशा एका लेक्चरमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.